समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। चालू असणारं कठोपनिषद पहिला अध्याय, त्याच्यामध्ये असणारी तृतीय वल्ली, त्याच्यामध्ये असणारा 13वा मंत्राचा आहे, 13व्या मंत्राचा आरंभ. 12वा आहे तो कालच्या मागच्या सर्व पाठामध्ये 12व्या मंत्राचं विशेष व्याख्यान आपण त्या ठिकाणी केलं की कशा प्रकारे काय केलं पाहिजे. ते जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व केल्यासाठी प्राप्त करण्यासाठी काय केलं पाहिजे. शेवटी दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सांगितलं. अत्यंत सूक्ष्म बुद्धी ज्यावेळेस आपली होत जाईल त्याच वेळेस दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः की अशा प्रकारे जी बुद्धी जी आहे बुद्धी अत्यंत सूक्ष्म म्हणजे काय, त्याच्यामध्ये विचाराचं असणारं सामर्थ्य त्यामध्ये निर्माण करून कोणता विचार केला पाहिजे. मग सांगितल्याप्रमाणे नित्य वस्तू विवेक हा, बाकी विचार नाही. संसाराचा विचार तर आपल्या आपच होतो. प्रकृती संसार माया हे सगळे जे विचार आहे ते करण्याची गरजच नाही. प्रत्येकाला आपल्या आपच वाटत जातं. फार संपत्ती असावी, फार पैसा कमवावा, सुख असावं, हे असावं ते असावं, हा सगळा जो संसाराचा विषय आहे हा संसाराचा विषय आपल्या आपच त्याच्यामध्ये येणार आहे. तो आणण्याची गरज नाही. जन्मतः मुलाला लहान कळायला लागलं की आपण म्हणतो पहिल्यांदा काय नाही, पहिल्यांदा अगदी निरागस असतं. त्याला कोणी समोर अंगठा दिला, हे दिलं ते दिलं तरी विचारत आहे आपली निरागस याने हसत असतं किंवा पाहत तरी असतं. परंतु ज्या क्षणी बुद्धीचा विकास व्हायला आरंभ होतो, जसं जसं आपण म्हणतो कळायला लागलं. आता मग काय कळायला लागतं. मग कळायला एवढंच लागतं, मग हे माझं आहे, ते तुझं आहे, पप्पा मम्मी हे सगळं मग आपल्या आप कळायला लागतं. मग सांगायची गरज नाही पडत. मग एकदा कळायला लागल्यानंतर मग एवढीशी जरी वस्तू असेल तिला आपण हात लावला, मग आपण त्याला चिडवतो कधीतरी, घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. आम्ही हे घेऊन जातो, हे खेळणं घेऊन जातो, मग रडायला सुरुवात करतं. म्हणजे कळायला लागतं. मग संसारी जी बुद्धी आहे ही आपल्याप विकसित होत असते. कारण का अनेक जन्माचे आहेत ते संस्कार. बहुनी मे व्यतीत आणि सांगितलं संसाराचे जे संस्कार आहेत हे काय जीवावर अनेक जन्मापासून आहे. म्हणून लगेच आपल्याप कळायला लागतं हे माझं, हे तुझं. मग हे घेऊन जाऊ का, हे माझं आहे, हा मग तुझं घेऊन जा. माझं माझ्याला हात लावला की मग रडायला सुरुवात करते. मग अशा प्रकारची बुद्धी आहे. मग काय केलं पाहिजे. म्हणून नित्य वस्तू विवेक हा सांगितलं की या सगळ्यामध्ये जरी माझं तुझं हे सगळं जरी असलं, मी तू पण गेले वाया सांगितलं. परमेश्वर प्राप्त करायचं असेल तर काय केलं पाहिजे. त्यावेळी संतांनी काय सांगितलं, मी आणि तू मामका पांडवाश्चैव. सुरुवातच गीतेची तिथनं सुरुवात झाली. काय धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. ह्या 2 शब्दांनीच बाकी सगळं सोडून द्या, बाजूला घ्या. परंतु कोणते मामकाः पांडवाश्चैव, माझे आणि पंडूचे. म्हणजे काय, ज्यावेळी विभाजन तिथंच झालं आणि ज्या ज्या ठिकाणी विभाजन आहे त्या त्या ठिकाणी संघर्ष, युद्ध, हिंसा या सगळ्या गोष्टी निर्माण होतात. ज्यावेळेस हा शब्द उच्चारला धृतराष्ट्राने, माझे पुत्र,
म्हणजे एकीकडं आत्मीयता आहे सांगितले. आणि पंडूचे पित्र, पंडू म्हणजे कोण, आता भावाचीच असणारी मुलं आहेत, तरी सुद्धा ते माझ्यापासून, माझ्या पुत्रांपासून ते भिन्न आहे, ही जी भावना होती, ही भावनाच युद्धाला कारणीभूत आहे. मग ही भावना केवळ जनरल याच्यामध्ये राहू दे, व्यावहारिक क्षेत्रामध्ये सुद्धा असू, परंतु इथं सुद्धा अंतःकरणामध्ये ज्यावेळेस मी, माझं, तू, तुझं हे भाव ज्यावेळेस निर्माण होतात, त्यावेळेस इथे सुद्धा तेच होत आहे. युद्धाला आरंभ. मग युद्धाला आरंभ म्हणजे अंतःकरणातलं युद्ध म्हणजे कोणतं? मग या ठिकाणी अशांती, मग शांती नाही आहे त्याला. मग माझं जे आहे, माझ्याचं संरक्षण कसं करायचं, माझे पैसे कसे कुठे ठेवायचे, कसं काय करायचं, याच्या सगळ्यासाठी मग काय, आंतरिक सगळं द्वंद्व, युद्ध आंतरिक. म्हणजे अशा प्रकारे म्हणून काय केलं पाहिजे, तो जर परमात्मा प्राप्त करायचा असेल तर मग काय केलं, अनन्य भावाने सगळं परमात्म्यालाच सोडून, अनन्यास चिंतयंतो माम म्हणून सांगितलं. ये जना पर्युपासते तेषां नित्या अभियुक्तानाम. सगळा जो आहे भार परमेश्वराच्या चरणावर सोडून परमेश्वरच आहे. हे काय करायचं असे, परमात्मा परमेश्वरा तुला काय करायचंय ते कर, ठेविले अनंते तैसेची राहावे सांगितलं. हे सगळे साधकाची लक्षणं झालेली आहेत. हे जे काय विचार येतात पाठाच्या मध्ये आधेमध्ये, हे सगळे कोणासाठी येतात, जो साधक आहे, साधकांची लक्षणं चाललेली आहे. ही सगळी लक्षणं तुम्ही सर्वसामान्यांवर बंधन घातलं तर होणार नाही. म्हणजे साधक आहे, साधकाच्या वृत्ती कशा पाहिजे, साधकाने आपली साधना कशी करावी, या अनुषंगाने हा सगळा विचार आहे. कारण साधकाचं साध्य काय आहे, जय जय स्वसंवेद्या, स्वस्वरूपाचं ज्ञान हे साध्य आहे. मी कोण हे जाणून घ्यायचं. आणि म्हणून मी कोण हे जाणण्यासाठी काय सांगितलं, मग दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः सांगितलं की अत्यंत सूक्ष्म जी बुद्धी आहे ती बुद्धीच तिथपर्यंत पहिल्यांदा घेऊन जाईल. आणि मग शेवटी त्या बुद्धीला पण सोडून द्यायचं आहे. बुद्धी काय, विचाराचं प्रतीक आहे बुद्धी. निश्चयात्मिका बुद्धी ही, शास्त्राने बुद्धीची व्याख्या काय केली की काय निश्चय करायचा आहे. मन जरी चंचल असलं म्हणून तिला काय केलं तर सारथी बुद्धी सांगितली, मनाला लगाम सांगितलं. शरीररूपी जो रथाची मागच्या मंत्रांमध्ये कल्पना केली, त्या कल्पनामध्ये बुद्धी कोण आहे, सारथी. सारथी काय करतो, ड्रायव्हर. थोडक्यात ते कार जी आहे, गाडी चालवण्याचं काम. म्हणून ड्रायव्हर बिघडला की मग खड्ड्यामध्ये जायला वेळ लागत नाही. तशी बुद्धी बिघडली म्हणून बुद्धिनाशात प्रणश्यती. ज्यावेळी बुद्धीचा नाश होईल त्यावेळी निश्चितपणे नाशच आहे. मग अशा प्रकारे म्हणून ती जी बुद्धी आहे तिच्यावर काय, नित्य अनित्य वस्तू विवेका संस्कारित झाली पाहिजे. संस्कार पाहिजे तिच्या, काय ठेवायला पाहिजे, काय केलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थित. तशासाठी प्रत्येकासाठी शास्त्राने सगळं सांगितलं. नित्य नैमित्तिक काम्य प्रायश्चित्य, करणीय अकरणीय, काय केलं पाहिजे, विधी काय नाही केलं पाहिजे हे पण सांगितलं. प्रतिषेध की नाही केलं. न कलंजम भक्षयेत, न सुराम पिबेत, अभक्षम न भक्षयेत, सगळं शास्त्राने सांगितलं. मांसाहार करू नका, दारू पिऊ नका, अभक्ष भक्षणादी करू नका, हे निषेधात्मक सांगितलं की हे करू नका. मग हरसंध्या उपासीत यावज्जीवम अग्निहोत्रम जुहुयात, प्रतिदिन पूजा आदी संध्या वंदना केली पाहिजे. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपण अग्निकार्य आदी कार्य केली पाहिजे. यज्ञो दान तपश्चैवम पावमानी मनीषिणः, हे पण सांगून टाकलं. यज्ञ दान तप या सगळ्या गोष्टी ज्या आहेत शेवटपर्यंत करतच राहायला पाहिजे. कारण का, या कायम आपल्याला काय करतात, अत्यंत पवित्र करणाऱ्या आहेत, अंतःकरणाची शुद्धी करणाऱ्या ह्या संपूर्ण गोष्टी. म्हणून अशा अनुषंगाने काय केलं पाहिजे, मग ते अशा प्रकारे ती बुद्धी जी आहे या सगळ्या संस्कारांनी ज्यावेळेस युक्त होईल, ते सगळे संस्कार त्या बुद्धीवर येईल,
त्यावेळेस मग ती काय ती अत्यंत काय होईल सूक्ष्म होणत जाईल. बारीक बारीक आपण म्हणतो तो जड बुद्धीचा आहे आपण म्हणतो. व्यवहारामध्ये सुद्धा आपण काय करतो, एक दोघं तिघं असेल तर एखादी गोष्ट बोलल्याच्या आधी किंवा बोलल्याबरोबर एखाद्याला कळते त्याला काय म्हणायचंय. दोघं तिघं चौघं वार्तालाप करत असतील आणि एखादी काहीतरी सूक्ष्म गोष्ट किंवा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो, 2-3 शब्दामध्ये एक दोघांना कळतं, परंतु त्यांच्याबरोबर अजून एक दोघं आहेत त्यांना लवकर लक्षात येत नाही. मग हे काय करतात, विनोदाने किंवा मजेने काय म्हणतात ते जडबुद्धीचे म्हणजे तेवढं ते ग्रहण करण्याची पात्रता त्यांच्या बुद्धीमध्ये नाही. सर्वसामान्य व्यवहारामध्ये जर जडबुद्धी असेल तर काय होतं, तर आपल्यामध्ये ती पात्रता निर्माण होत नाही साधे साधे विषय ग्रहण करण्याची. मग इथे ते आत्मतत्व जाणून घ्यायचंय बुद्धीला. अतिबुद्धी म्हणून ती अत्यंत सूक्ष्म, अत्यंत संस्कारशील. म्हणून संस्काराला महत्व दिलंय. का करायचं, संस्कारशील व्हायला पाहिजे, शुद्ध व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये असणारे जे आहे पाप वासना ती नष्ट झाली पाहिजे. म्हणजे मग काय होईल तर सजातीय वृत्तींचा प्रवाह राहील. ज्यावेळेस सजातीय वृत्तींचा चांगल्या विचारांचा प्रवाह होत राहील त्याच वेळेस चांगले विचार मनात येतील. म्हणून सगळं सांगितलं, आहार विहार सगळ्यावर कंट्रोल का घातला की सगळं जे काय आपण पाहतो ऐकतो बोलतो हे सगळं काय होतं, सगळं आपल्या अंतःकरण पटलावर हे सगळं काय होतं प्रिंट होत राहतं. मग कधी कधी आपण ते काय करतो, ते सगळं जे प्रिंट झालेलं आहे ते कधी कधी स्वप्नाच्या द्वारे सुद्धा पाहण्याचा प्रयत्न करतो. म्हणून त्याकरता प्रिंट काय केलं पाहिजे, चांगली प्रिंट काढली पाहिजे. म्हणजे चांगले विचार, चांगले आचार, चांगल्याची संगत. म्हणून सत्संग सांगितला. सत्संगत्वे निस्संगत्व, निस्संगत्वे निर्मोहत्व, निर्मोहत्वे निश्चलत्वे जीवनमुक्ती. जीवनमुक्त व्हायचं असेल, जीवनामध्ये परमेश्वर काय करायचं असेल, प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे, तर सत्संग सांगितलं. चांगल्याचा असणारा संघ. आणि म्हणून अशा प्रकारे ती बुद्धी कशी पाहिजे, म्हणून सूक्ष्म बुद्धी पाहिजे. त्याच्यापुढे त्याचंच असणारा पुन्हा मग काय केलं पाहिजे, बुद्धी सूक्ष्म झाली सगळं झालं. मग त्यापुढे काय केलं पाहिजे, त्याच्या पुढे जाऊन काय केलं पाहिजे हे 13व्या मंत्रामध्ये सांगतात. काय सांगतात 13व्या मंत्रात, यच्छेद वाङ्मनसि प्राज्ञः तद्यच्छेद ज्ञान आत्मनि ज्ञानमात्मने महती नियच्छेद तद्यच्छेद शांत आत्मनि. की अशा प्रकारे जो साधक आहे त्याने पहिल्यांदा काय केलं पाहिजे, संपूर्ण इंद्रियांचं संयमन केलं पाहिजे. बाह्य इंद्रिय जे आहे, इकडं जायचंय तिकडं जायचंय हे सगळं आता संपूर्ण विशेष व्याख्या अनेक पाठापासून चालू आहे, त्यांचं नियमन केलं पाहिजे. वाघ आदी बाह्य इंद्रिय आहे, पंच ज्ञानेंद्रिय आहे, पंचकर्मेंद्रिय, याचं नियमन करून त्या सर्वांना काय मनामध्ये त्याचा उपसंहार केला पाहिजे. त्या सगळ्यांना काय केलं पाहिजे, मनामध्ये आणलं पाहिजे. मनामध्ये उपसंहार करावा. नंतर मनाचा पुन्हा बुद्धीमध्ये. मन चंचल आहे कारण त्याचं ऐकलं गेलं तर काय होईल, ते परत त्यांना भरकटत घेऊन जाईल. चला हे खायचं ना, काही हरकत नाही, चला खाऊ. 2 नाही, अजून 1 गुलाबजाम येऊ दे, अजून 1 येऊ दे, अजून 1 येऊ दे. 10 झाले तरी बास मनाना. मग बुद्धीकडे गेले. मग बुद्धी म्हणला अरे बास, आता काहीतरी विशेष काय ह्याच्यापेक्षा जास्त खाल्लं तर काय होईल, पोटाचा विकार निर्माण होईल. मग तेव्हा काय झालं, मग तेव्हा नाही बास केलं. मन काय, मनबुद्धी मनाला कंट्रोल करते. म्हणून काय केलं, जे संपूर्ण इंद्रियांना मनामध्ये मनबुद्धीमध्ये आता मागे 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 चाललोय. काय वेळेला आता सूक्ष्म साधनाकडे चाललो आता आपण. मग काय अशा प्रकारे पहिले इंद्रियांना मन बुद्धी. मग बुद्धी महत्त्वामध्ये म्हणजे जिथनं आरंभ झाला. नारायण परो व्यक्ताद जे आहे महत्त्व, ज्याच्यापासून आत्मनः आकाशसंभूतः, ज्याच्यापासून या महत्त्व जे आहे अंडस्यांते इमे लोका सप्तद्वीपाच मेदिनी सांगितलं. ते ब्रह्मांड जे आहे त्या ब्रह्मांडामधून या संपूर्ण असणाऱ्या सृष्टीची निर्मिती, असं ते महत्त्व आहे. त्या महत्त्वामध्ये काय केलं, बुद्धीला चित्त, त्याच्या मागे गेलं चित्तामागे अहम भावना, मूळ अज्ञान. तिथपर्यंत आता काय परत ज्या क्रमाने आलो त्या क्रमाने आता परत जायचंय. म्हणजे चित्त महत्त्वापर्यंत येऊन थांबली.
आणि मग महत्तत्व चित प्रतिबिंब. याच्या लक्षात, ज्याच्यापासून पडलंय कशाचं, त्याचा असणारं आत्म्याचं असणारं या ठिकाणी प्रतिबिंब, त्याला त्या महत्तत्वाने ग्रहण केलं. त्याने बुद्धीला चालना दिली, बुद्धीने मनाने इंद्रियाना, इंद्रियांनी व्यापार आरंभ केला. मग आता त्याच अनुषंगाने इंद्रिय, मन बुद्धी, बुद्धी चित्त, चित्त महत्तत्व चित्तचं प्रतिबिंब पुन्हा उलट्या क्रमाने पुन्हा तिथेच जाईल. म्हणून महत्तत्व आत्म्यामध्ये जिथनं आलो, ज्या क्रमाने आलं त्याच क्रमाने एक 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 म्हणून सांगितलं, एक 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 सोडत जायचं. म्हणून या ठिकाणी काय साधना करायची, आध्यात्मिक मार्गावर आल्या किंवा ब्रह्म सूत्रादी किंवा ब्रह्मविद्या जी आहे, ब्रह्मविद्यामध्ये आल्यानंतर साधना काय करायची. अनेकांना तोच प्रश्न आहे की काय साधना करायची. इथे साधना काही करायची नाही, जे आहे ते सगळं काय करायचं, एक 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 सोडत जायचं, हीच साधना करायची. म्हणजेच काही नाही करायचं, हेच करायचं, हीच साधना. काहीच नाही, एक 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 जे जे आहे, जे जे मी मानतोय माझं आहे, हे सगळं एक 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 सोडत जायचं. आणि मग शेवटी जे राहील, ज्याच्याद्वारे सांगितलं हे सगळं आपण सोडलं, ते ज्यावेळेस आपण सोडू, तिच्चित आणि जडग्रंथी बंधना पासूनी उकलली गाठी, देताली मिठी सावकाश भिद्यते हृदय ग्रंथी. सांगितलं की अशा प्रकारे ती एकदा असणं चित्त आणि जडग्रंथी एकदा सुटली की काय, देता आली मिठी सावकाशी. जे स्वस्वरूप आहे त्या स्वस्वरूपाची मी कोण याची त्याला त्या ठिकाणी प्राप्ती होते. हेच या मंत्राची की अशा प्रकारे काय सांगितलं, एका एक एक सोडत मागे जाऊन महत्तत्वापर्यंत, महत्तत्व जे असणारं चित्त प्रतिबिंब, त्या बिंबस्थानी असणारं आत्मचैतन्य, त्या आत्मचैतन्यामध्ये विलीन करून स्वस्वरूपामध्ये तो मग स्थिर राहतो. त्याचा काय असणारा आचार्य काय म्हणतात, व्याख्यानामध्ये आचार्य म्हणतात आत्मज्ञानाचा उपाय. हे आत्मज्ञान, त्या आत्मज्ञानाचा उपाय या 13व्या मंत्रामध्ये सांगितलं आहे. विवेकी मनुष्याने वाणीचा मनामध्ये उपसंहार करावा. वाणीच्या अनुषंगाने पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय या सर्वांचं काय केलं पाहिजे, मनामध्ये उपसंहार करावा. वाणी हे उपलक्षण मानून सर्व इंद्रियांचा व्यापार घ्यावा. वाणीच्या नुसतं वाणी नाही, वाणीच्या अनुषंगाने पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय म्हणजे सर्व इंद्रिय जी आहे या सर्व इंद्रियांचा व्यापार घ्यावा. सर्व इंद्रियांचा व्यापार मनपूर्वक असतो. मनच सगळ्यांना प्रेरित करतं. जा हे बघ, ते बघ, हे खा, ते खा, हे काय करतं, मन इंद्रियांना प्रेरित करतं. म्हणून सर्व इंद्रियांचा व्यापार मनपूर्वक असतो. त्या मनाचा लय बुद्धिरूपी जो प्रकाश स्वरूप आत्मा त्या ठिकाणी करावा. मग त्या मनाचा लय कशामध्ये करावा, तो बुद्धिस्वरूप. बुद्धी कशी आहे, बुद्धिस्वरूप जे प्रकाश स्वरूप आत्मा, जे चैतन्य स्वरूप आत्मा आहे, त्या बुद्धिस्वरूप प्रकाश स्वरूप आत्म्यामध्ये करावा. मनप्रवृत्ती सर्व करणांना बुद्धी निश्चय रूपाने व्यापते. म्हणून त्या ठिकाणी आत्मा असा व्यवहार केला. बुद्धीच्या ठिकाणी आत्मा असा व्यवहार का केला, तर बुद्धीच्या ठिकाणी आत्मा असा व्यवहार करण्याचं कारण, बुद्धी काय करते, तर त्या ठिकाणी बुद्धिरूप जो प्रकाश स्वरूप आत्मा त्या ठिकाणी करावा. मनप्रवृत्ती सर्व करणं म्हणजे असणारी सर्व इंद्रिय जी काय आहे, मनप्रवृत्ती सर्व करणांना बुद्धी काय करते, निश्चित रूपाने व्यापते. त्यांना ऑर्डर काढते. व्यापते म्हणजे सर्वांमध्ये बुद्धी, ज्ञान पाहिजे. बुद्धी म्हणजे काय, त्या ठिकाणी ज्ञान, त्यांना काय प्रकाशित करते त्या सर्वांना, असा या ठिकाणी अर्थ घेतला. बुद्धिरूप जो प्रकाश त्या ठिकाणी करावा. मनप्रवृत्ती सर्व करणांना बुद्धी निश्चय रूपाने व्यापते. म्हणून त्या ठिकाणी आत्मा असा व्यवहार होतो प्रत्येकामध्ये. त्याचं तत्व जाणून घेण्याची वृत्ती, ते जे ज्ञान आहे, हा पेन आहे, हे जे ज्ञान या ठिकाणी होतं आपल्या अंतःकरणामध्ये, तो जो ज्ञानाचा जो अंश आहे त्या ठिकाणी आला. परत सूक्ष्म विषय हा तो असणार. प्रत्येक गोष्टीचं जे ज्ञान होतं ते ज्ञान होण्यासाठी काय ती वृत्ती अपेक्षित आहे. हा अत्यंत सूक्ष्म विषय आत्ताचा. मग ती वृत्ती कुठनं निर्माण होते, ती जी वृत्ती आहे ती वृत्ती बुद्धीमधून निर्माण होते.
आणि तेच सांगितलं म्हणून काय त्या ठिकाणी मनप्रवृत्ती सर्व करणांना बुद्धिनिश्चित रूपाने व्यापते, म्हणून त्या ठिकाणी आत्मा असा व्यवहार केला जातो. या बुद्धीच सगळ्यांना व्याप्त करते. म्हणजे काय, बुद्धीमध्ये असणार जे ज्ञान जे आहे ते ज्ञानाच्या द्वारे, ज्ञानच नसेल तर काहीच कळत नाही म्हणतो आपण, त्याला काय बुद्धीच नाही. असं बरेचदा असतं. काय काय मुलं जरी किती मोठी झाली किंवा एखादी व्यक्ती आणि त्याची जर बुद्धी कमी असेल तर त्याला लवकर काय कळत नाही. म्हणजेच काय, सगळी गोष्ट व्यावृत्त कोण करते तर बुद्धी करते. आणि म्हणून त्या ठिकाणी तिला आत्मा असा व्यवहार केला. ती बुद्धी आत्म्याच्या ठिकाणी म्हणजे प्रथम उत्पन्न झाला समष्टीगर्भ, समष्टीरूप हिरण्यगर्भ, ज्याच्यापासून त्या संपूर्ण सृष्टीची निर्मिती झाली. तो हिरण्यगर्भ म्हणजे हिरण्यगर्भ अथवा ब्रह्म, की ज्याच्यापासून हे संपूर्ण सृष्टीची निर्मिती झाली. तिथं काय करायचं, हिरण्यगर्भ त्या ठिकाणी उपसंहरत करावी, ज्याच्यापासून पुन्हा या सृष्टीची निर्मिती झाली. असं असणार हिरण्यगर्भ ब्रह्मा. त्या ठिकाणी पुन्हा या बुद्धीला उपसंहरत करावा. हिरण्यगर्भाला सर्वांपेक्षा आत्म्याचे ज्ञान जसे विशेष आहे तसे संपादित करावे. मग हिरण्यगर्भ त्याला काय, त्याला आत्म्याचं, तो अत्यंत मगाशी सांगितल्याप्रमाणे चित प्रतिबिंबित, त्याला तो आत्मतत्व अत्यंत जवळ, कारण त्याच्या स्वरूपाने त्याच्यापासून ऊर्जा घेऊन काय केलं, याने हे संपूर्ण सृष्टीची रचना केली. मग पहिल्यांदा तिथं माया मूल अव्यक्त हिरण्यगर्भाची निर्मिती आणि हिरण्यगर्भापासून संपूर्ण जगताची निर्मिती. म्हणजे जसं उलट्या क्रमाने गेल्यानंतर त्याला अत्यंत जवळचं आत्मतत्व आहे. आणि म्हणून काय, त्याचे ठिकाणी उपसंहरत करावी. हिरण्यगर्भाला सर्वांपेक्षा आत्म्याचे ज्ञान जसे विशेष संपादित करावे, म्हणून त्याद्वारे त्या आत्म्याचं ज्ञान त्याला विशेषाने संपादन करावे. तो जो महान आत्मा समष्टी हिरण्यगर्भरूप, त्याला शांत आत्मा म्हणजे सर्व कर्ण स्थूल सूक्ष्म प्रपंचाचा ज्या ठिकाणी अभाव आहे, तसे सर्वांतर्यामी सर्व बुद्धी प्रत्यय साक्षी निरुपाधिक रूप परमात्मा त्याच्या ठिकाणी उपसंहार करून स्वरूपस्थिताने असणे, असे सर्व वेदांत शास्त्रामध्ये समाधियोग सांगितलेला आहे. म्हणून अशा प्रकारे सर्व वेदांत शास्त्रामध्ये काय सांगितलं, अशा प्रकारे बुद्धी पुन्हा स्वस्वरूपामध्ये म्हणजे ज्यावेळेस ध्यान करत असताना अनेक विचार आपल्या मनामध्ये येत असतात. ज्यावेळेस आपण ध्यानाला बसतो त्यावेळेस जास्त विचार येतात. असं काम करत असताना विचार येणार नाही, पण आपण ज्यावेळेस सगळं सोडू आणि आता मला 10-15 मिनटं ध्यान करायचं आहे, अर्धा तास ध्यान करायचं आहे, ज्यावेळेस आपण ध्यानाला बसतो त्यावेळेस काय अनेक विचार या कशामध्ये, या बुद्धितत्वामध्ये किंवा अंतःकरणामध्ये येत असतात. परंतु या अनेक विचार येत असताना एक विचार येतो आणि जातो आणि मग दुसरा विचार येतो, बरोबर. आणि अशा प्रकारे या दोन्ही विचारांच्या मध्ये एक स्पेस असतो. त्या स्पेसमध्ये हा पहिला विचार आता डिलीट झालेला आहे, दुसरा यायचा आहे, त्याच्यामधला जो स्पेस असतो त्यावेळेस काही नसतं, शांत असतं. त्यावेळेस विचार नसतो, एक गेलेला असतो आणि दुसरा यायचा असतो. मधला जो काळ आहे हा अतिशय काय असतो, अतिशय शांत प्रकारे असतो. तो जो आहे त्याचं एक्सपेन्शन, तो वाढवायचा आहे. म्हणजे काही तिथं कुठल्याही प्रकारचा संकल्प विकल्प चिंतन काही नसतं. त्या स्वरूपाला राहणं म्हणजे स्वस्वरूपामध्ये राहणं, ते स्वस्वरूप, तिथं कुठलाच असा विचार नाही. मग काय, अस्तित्व लब्धव्य आहे, बस एवढंच, बाकी काही नाही. ते जे तत्व आहे. आणि म्हणून मग त्या ठिकाणी काय, मग ते सच्चित आणि आनंद स्वरूप. ते कसं आहे तत्व, सच्चित आणि आनंद स्वरूप. आणि म्हणून त्या अवस्थेमध्ये मन काय, कुठल्याही विषयाविना काय करतं, त्या ठिकाणी आनंद घेत राहतं. ती जी मात्रा आहे ती मात्रा फक्त काय करावायची, वाढवायची. मग ती वाढवण्यासाठी त्या स्वस्वरूपाचा पुन्हा विचार, बाह्य विचार ज्या बुद्धीच्या अनुषंगाने येणारे त्या सगळ्यांचा काय एक सोडून फक्त स्वस्वरूपामध्ये असताना स्थिर होऊन त्या स्वस्वरूपाचा पुन्हा श्रवण मनन निध्यासनाच्या द्वारे त्याला स्थिर करून त्याचं ज्यावेळेस चिंतन चालू राहील आणि ते चिंतन अव्याहत तैलधारावत आज्य स्रोतसा समम सांगितलं.
जसं तेलाची धार एकसारखी पडत राहते त्याप्रमाणे त्या ठिकाणी ते असणारं सुस्वरूपाचं ज्ञान, तो आनंद काय करते, अशा प्रकारे जीवनामध्ये कुणी जो साधक आहे त्या साधकाने अशा प्रकारे इंद्रियांना मन बुद्धी स्वस्वरूपामध्ये विलीन करून तो स्वस्वरूपाचा आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे, असं या मंत्राच्या द्वारे सांगून मग त्यासाठी काय केलं पाहिजे ते पुढच्या मंत्रातून सांगून, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान् निबोधत क्षरस्य धारान् श्रुतादरत्तया दुर्गम पतस्तत्कवयो वदन्ति. हे सगळं जे काय आता सांगतोय मी, तुम्ही ऐकताय सगळं ठीक आहे, परंतु हे जे काय सगळं आहे एवढं सहज नाही. आपण जेवढं वाटतंय तेवढं हे सहज नाही. ह्याला अनेक जन्माचं पुण्य पाहिजे, अनेक फार 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 सातत्याने साधना. ज्या म्हणून ते काय सांगितलं, शुरस्य दारा निषदा दुरत्तया दुर्गम ततस्तत्कवयो वदन्ति. एवढा हा जो पथ आहे, हा जो मार्ग आहे स्वस्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचा, हा मार्ग एवढा सहज आणि सोपा नाही, अत्यंत कठीण असा हा मार्ग आहे. त्याचं असणारं विशेष व्याख्यान उद्याच्या पाठामध्ये करणार आहोत. ओम तत्सत.